नमस्कार भावांनो, मी परत आलो आहे आणि नवीन ब्लॉग केला आहे आपण आज. आणि आज आपण जाणार आहोत कूर्गच्या कॉफी प्लांटेशनमध्ये आणि अजून थोडेफार वॉटरफॉल इकडे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आम्ही रिक्षा केली आहे आणि हे आमचं जे जिकडे राहतो ना आम्ही होमस्टे. आता इकडे पोचलो आहे आपण. अब्बी फॉल्स नाव आहे या फॉल्सचं आणि इकडे थोडंसं उतरावं लागतं खाली. ते आपण उतरूया आता आणि तुम्हाला फॉल्स दाखवतो. ठीक आहे. हां, इथे एंट्री तिकीट आहे अराऊंड कितीचं ते मी ते विचारून सांगतो तुम्हाला. जरा मला पण माहीत नाही. ठीक आहे, विचारून सांगतो तुम्हाला. मागे त्या पायात वर बंद. मी डॅडी फोटो. आम्ही पोचलो आहे धबधब्याकडे, अब्बी धबधबा. आणि हा जो धबधबा आहे बघा, फुल फ्लोमध्ये वाहतो आहे आता. पाऊस झाला आहे. हे माझी बहीण आहे बघा. हा धबधबा. ठीक आहे. आता आपण परत वर चाललो आहे आणि आता गाडीत बसून परत दुसरीकडे जातो. आता लोकेशनचं नाव नाही माहिती तुमच्या, पण सांगेल पोचल्यावर डायरेक्ट सांगेल तुम्हाला. मेन तर कॉफी प्लांटेशन इकडचं. ते कॉफीची झाडं आहेत, म्हणजे हे प्लांटेशन नाही आहे, पण इथे फॉल्सच्या जवळच मिळाली आम्हाला. बघून घ्या. नाव माहीत नाही कॉफीचं, पण सापडले. कमी आहे ना. इकडे मंडलपट्टी पॉईंट चालू आहे आणि ते जीप आहे ते तुम्हाला 1200 रुपयापर्यंत. आणि इकडे 2 तासाची राईड आहे आणि बघून या आपण काय आहे. कसं वाटतंय राईड? मस्त, एकदम मस्त मस्त. डोळ्याला सगळ्यांना दोरीने बांधून ठेवायला पाहिजे. जसं गाडीमध्ये माल भरतो ना, बांधून ठेवतो तसं ठेवायला पाहिजे. आता आपण मंडलपट्टीला पोचलो आहे. आपली ऑफरोडिंगची राईड संपली आता. आणि आता एक छोटासा चढ आहे आता इकडे. हा चढल्यावरती आपल्याला व्ह्यू दिसणार आहे. आता चढूया आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. कुठेतरी आमची इकडे आता थोडंसं चाललं आहे अजून. दमलेत सगळे लोक, पण जास्त एक्साइटमेंट झालेली राईड कशी झाली त्याचं. आणि चढूया आपण वर. चढत आलो. हे लोक तर एकदम आरामात चढतायत, गप्पा मारत चढतात आरामात. पोचलोय वरती आणि हा व्ह्यू आहे.
शेवट संपते इकडेच आपलं मंडल पट्टी का काय आहे ते संपतंय आणि आता पुढे बघू कॉफी प्लांटेशन वगैरे जाऊ आपण. हा मागचा व्ह्यू आहे, असा व्ह्यू आहे पूर्ण. काय काय आपले मित्र खाली गेलेत पण जाऊ नका तुम्ही आला तर इकडे, भयानक कारण फार. बाकी बघायला फार सुंदर आहे. आणि इकडे आई उभी आहे आपली. कसं वाटलं? मस्त एकदम छान सुंदर. कसं आहे, काय कसं वाटतं जागा? मंडळ पट्टी आपण काढायचं तिकडे. बघा इथे आता आपण अजून एका वॉटरफॉलकडे आलो. एवढा मोठा नाही आहे पण बघा इथे तो एकदम छोटूसा आहे, पण तरी तिकडे एंट्री नाही आहे कारण की इकडे म्हणजे 2-3 लोकांची मृत्यू झाली आहे, त्यामुळे तिकडे एंट्री नाही आहे. पण छान आहे, छोटा आहे आणि पाणी खूप जास्त क्लिअर आहे. मी तुम्हाला दाखवतो थांब इकडे पाणी दाखवतो. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. त्यात मासे पण दिसतात वाटतं, तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही, पण इथे ट्राय करतो कॅप्चर करायला इकडे. आणि हा छोटासा फॉल होता, याच्यात काय एवढी मजा नाही आली, पण छान आहे त्यातली. जर खाली उतरायला भेटलं असतं तर मग मजा आली असती, पण ठीक आहे, बघायला पण वेगळीच मजा आहे. त्यावेळी आम्ही आमच्या जेवायची व्यवस्था तिकडे केली आहे. ते जे दिसतं ना इकडे, तिथे जेवण नाही होत प्रॉपर, पण तुम्ही आपलं हे करू शकता, जसं की आपलं मॅगी वगैरे खाऊ शकता. जेवण तर इकडे जवळपास कुठे मिळणार नाही, डायरेक्टली तुम्हाला मेन सिटीमध्ये मिळेल. त्यामुळे इथे तुम्ही लंच वगैरे नाही करू शकत, पण स्नॅक्स घेऊ शकता तुम्ही इकडे. आणि इथे थोडेफार वाईन्स पण आहे विकायला, जे त्यांचे होममेड आहेत आणि प्रॉपर एज्ड वाईन आहे इकडे, तर यू कॅन ट्राय इट आउट. म्हणजे मी अंडर एज आहे त्यामुळे मी नाही ट्राय केलं, पण माझ्या घरच्यांनी ट्राय केलं आहे, तर यू कॅन ऑल्सो ट्राय इट आउट. आलो